तर मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या 10 ते 12 दिवसामध्ये या सी-ई-टीचं प्रिपरेशन कसं करायचं, आपले हॉल तिकीट कधी येतील, तसेच दिलेल्या 4 सेंटरपैकी तुमचा नंबर कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये येईल आणि सी-ई-टीला जात असताना कुठली काळजी आपण घ्यायला हवी, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, सी-ई-टीसाठी महत्त्वाची असणारी टेस्ट सीरीज आता ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला सी-ई-टीच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला बी-एड सी-ई-टीचे पी-वाय-क्यू सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत. जेणेकरून बी-एड सी-ई-टी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिपरेशन कितीही केलं तरी शेवटी एमसीक्यू आपण सॉल्व्ह केले, सीईटी मध्ये कशा पद्धतीचे एमसीक्यू विचारले जातात, या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तरच परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळणं पॉसिबल होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तसंच लिमिटेड वेळेमध्ये हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी या टेस्ट सिरीज खूप महत्त्वाच्या असणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीजची लिंक दिलेली आहे. आजच ती लिंक चेक करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपले हॉल तिकीट कधी मिळणार आहेत. तर आपण सीईटीचा नेहमीचा पॅटर्न जर पाहिला तर परीक्षेपूर्वी साधारणतः 8 ते 10 दिवस आपल्याला हॉल तिकीट दिले जातात आणि त्या संदर्भात सीईटी सेल नोटिफिकेशन सुद्धा जारी करतं आणि तुम्हाला मेसेज सुद्धा देतं. ज्या वेळेस सीईटी सेल हे हॉल तिकीट रिलीज करेल त्यावेळेस तुम्हाला सीईटी सेलच्या एक्झामिनेशन पोर्टलवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय. पुढे लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल तुमच्या पुढे ओपन होईल आणि मग या प्रोफाईलमध्ये हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड गेट हॉल तिकीट हा एक ऑप्शन तुम्हाला दिला असेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सध्या तरी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचे हॉल तिकीट अजून रिलीज केलेले नाहीयेत, त्यामुळे आत्ता तरी तुम्हाला हॉल तिकीट मिळणं अशक्य आहे. ज्यावेळेस सीईटी सेल हॉल तिकीट अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि प्रिंटआउट घेतल्यानंतर त्याच्यावरती तुमचा फोटो पेस्ट करून ते हॉल तिकीट आणि सीईटीच्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं जे आयडेंटिटी प्रूफ इन्क्लूड केलेलं आहे ते आयडेंटिटी प्रूफ या गोष्टी घेऊन सीईटीच्या एक्झामिनेशन सेंटरवरती तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की सीईटीची एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांना रफ वर्कसाठी काय प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सीईटी एक्झाम द्यायला जाता त्यावेळेस तिथे तुम्हाला रफ पेपर दिले जातात. कारण आपल्याला माहिती आहे मेंटल ॲबिलिटीचे जे एमसीक्यू आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला रफ वर्क करणं गरजेचं आहे. त्यासाठी सीईटी एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला रफ वर्कसाठी पेपर दिले जातात. तर ते पेपर तुम्ही वापरून त्याच्यावरती रफ वर्क करून परत ते पेपर सीईटी एक्झामिनेशन हॉलमध्येच तुम्हाला सबमिट करायचे असतात. तुम्हाला ते सोबत आणता येत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सीईटी परीक्षेला जात असताना सीईटीच्या एक्झामिनेशन सेंटरमध्ये एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट अलाउड नाहीयेत. स्मार्ट वॉच सुद्धा तुम्ही आतमध्ये नेऊ शकत नाही. मोबाईल तर खूप दूरची गोष्ट आहे. ठीक आहे, त्यासाठी सीईटीला जाताना तुमचा मोबाईल जो आहे तो हॉलमध्ये अलाउड नाहीये. तुमचं स्मार्ट वॉच हॉलमध्ये अलाउड नाहीये. जाताना फक्त तुमचा एक पेन तुमच्याकडे असावा, तुमचं हॉल तिकीट, तुमचं आयडी प्रूफ आणि तुमच्यासोबत एखादी पाण्याची बॉटल जी ट्रान्सपरंट असावी. अशा गाईडलाईन्स सीईटी एक्झामिनेशनसाठी देतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचं प्रिंटेड मटेरियल सुद्धा तुम्हाला इथे अलाउ नसणार आहे. आणि जर असं काही प्रिंटेड मटेरियल तुमच्याकडे जर सापडलं तर तुम्हाला परीक्षेमधून डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी करू नका. आणि लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला सीईटीच्या एक्झामिनेशनला जायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही 4 डिस्ट्रिक्टचे नावं फॉर्ममध्ये सबमिट केलेले आहे. आता आमची जी एक्झाम असेल ती कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्ही जे नावं सबमिट केलेले आहेत तर जे 1 नंबरला नाव तुम्ही तिथे दिलं असेल प्रेफरन्समध्ये
त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं परीक्षा सेंटर येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. वर्स्ट केस सिनारिओमध्ये सेकंड नंबरच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी सेंटरच्या अवेलेबिलिटीवरती असतील. किती विद्यार्थी त्या दिवशी परीक्षा देत आहेत, तेवढे सेंटर्स पुरेसे आहेत का? जर पहिल्या डिस्ट्रिक्टमध्ये पुरेसे सेंटर्स असतील तर पहिल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक्झामिनेशनसाठी सेंटर दिलं जाईल. अदरवाईज सेकंड नंबरच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जावं लागेल. आता त्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्या तालुक्यामध्ये तुमचं सेंटर येईल याच्याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. ही सगळी प्रोसेस सीईटी सेल करते आणि सीईटी सेल त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला पर्टिक्युलर एका तालुक्यामध्ये ते सेंटर देते. आता ही जी परीक्षा असणार आहे ती वेगवेगळ्या सेशनमध्ये होते. हॉल तिकीटवरती तुम्हाला तुमची डेट दिली जाईल, त्यानंतर तुमचा टाइम दिला जाईल. त्या टाइमला त्या डेटला जाऊन तुम्ही ती परीक्षा द्यायची आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरलेल्या या 10 ते 12 दिवसामध्ये या बीएड सीईटीचं आणि ईएलसीटीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला हवं. तर मित्रांनो, सीईटीमध्ये आपल्याला मेनली 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात: मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड. जे विद्यार्थी ईएलसीटी देतात त्यांना इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, व्होकॅब्युलरी फोकस, ग्रामर फोकस, सेंटेन्स फॉर्मेशन, फोनेटिक्स, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब आणि फिगर ऑफ स्पीच वरती प्रश्न विचारतात. जर तुम्ही आतापर्यंत ॲटलिस्ट एकदा तरी सीईटीचा संपूर्ण सिलेबस रिवाइज केला असेल तर या स्टेजला जर तुमच्याकडे अभ्यास करत असताना शॉर्ट नोट्स अवेलेबल असतील तर त्या शॉर्ट नोट्सचं प्रिपरेशन, त्या शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन तुम्ही इथे करणं गरजेचं आहे. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्या एका वर्षामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स विचारले जातात. तर इथे तुम्हाला ते करंट अफेअर्स प्लस स्टॅटिक जनरल नॉलेज जे आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. स्टॅटिक जीके मधून बरेचसे प्रश्न इथे विचारले जातात. मग त्यामध्ये बुक्स आणि ऑथर असतील, महत्त्वाचे दिवस असतील, त्यानंतर महत्त्वाच्या अपॉइंटमेंट असतील, काही गव्हर्नमेंटच्या नवीन एज्युकेशनल पॉलिसीज असतील, त्या तुम्ही स्टॅटिक जीके मधून आणि करंट अफेअर्स मधून करणं गरजेचं आहे. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला हिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जातात, जिओग्राफीवरती प्रश्न विचारले जातात, जनरल सायन्सवरती सुद्धा इथे प्रश्न अपेक्षित असतात. तर हिस्ट्रीचा स्टडी करत असताना जे एज्युकेशनल रिफॉर्म आहेत त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल करा. जनरल सायन्समध्ये जनरल कॉन्सेप्ट तुम्ही करायला विसरू नका. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला सांगितलंय की स्टॅटिक जीके तुम्हाला करायचंय. मेंटल ॲबिलिटी सारखा जो विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, इथे तुम्हाला मॅक्सिमम एमसीक्यू प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, ग्लोबल ऑनलाईनच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला हे एमसीक्यू अवेलेबल असतील. वारंवार हे एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्या एमसीक्यूची प्रॅक्टिस होईल. त्या पद्धतीचा दुसरा एमसीक्यू जरी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तरी त्या क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं याची आयडिया तुम्हाला ऑलरेडी टेस्ट सिरीजमधून आलेली असेल. तर इथे काही ट्रिक्स असतात, काही टिप्स असतात, त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. आणि हा जो वाचलेला वेळ आहे तो तुम्ही इतर विषयांच्या एमसीक्यू साठी यूज करू शकता. कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं, मेंटल ॲबिलिटीमध्ये खूप जास्त वेळ निघून जातो आणि मग जीके आणि टीचर ॲप्टिट्यूडला तुम्ही फक्त क्लिक करत पुढे चालता. त्यामुळे जरी इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसली, व्यवस्थित हे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, बेसिक तुम्ही 1-2 रिव्हिजन सिलेबसच्या केल्या असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण इथे येणार नाही. टीचर ॲप्टिट्यूड सारखा विषय जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट आहे. तिथे तुम्हाला खूप जास्त वाचावं लागतं. त्यामुळे शॉर्ट नोट्स इथे गरजेचे आहेत. मल्टिपल वेळेस ह्या शॉर्ट नोट्स वाचा, जेणेकरून कॉन्सेप्ट जे आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि परीक्षेमध्ये प्रश्न वाचल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला त्या रिकॉल पण होतील. तर अशा पद्धतीने आता या स्टेजला फक्त तुम्ही शॉर्ट नोट्स रेफर करणं गरजेचं आहे. डिटेल स्टडी करत बसाल तर या 10 दिवसामध्ये तुमचा स्टडी कंप्लीट होणार नाही आणि डिटेल स्टडी करून या स्टेजला काहीही उपयोग नाही. त्यामुळे स्ट्रॅटेजीमध्ये लक्षात ठेवा, मेंटल ॲबिलिटीचे मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, ट्रिक्स आणि टिप्स लक्षात ठेवायच्या. जीके मध्ये तुम्हाला जसं सांगितलंय एज्युकेशनल रिफॉर्म असतील, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, जनरल सायन्स असेल, यातल्या कन्सेप्ट वाचा. भारताच्या भूगोलामध्ये नद्या, पर्वत रांगा, त्याच्यानंतर जलसिंचन प्रकल्प इत्यादी गोष्टीवरती फोकस करा. टीचर ॲप्टिट्यूड शॉर्ट नोट्स रिवाइज करा. जे विद्यार्थी ईएलसीटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांनी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करायचंय. 20 मार्क 50 मार्क पैकी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती आहेत. त्यामुळे
इथे तुमचा खूप जास्त वेळ जातो. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस करा. कमीत कमी वेळेमध्ये MCQ कसे सॉल्व्ह होतील याच्यावरती लक्ष केंद्रित करा. व्होकॅब्युलरी तुमची नोटबुक रेडी असेल. व्होकॅब्युलरीमधून जे शब्द तुम्ही आत्तापर्यंत गॅदर केलेले आहेत ते शब्द व्यवस्थित रेफर करा. सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, त्याच्यानंतर ग्रामरवरती फोकस करा. अशा पद्धतीने ELCT वाल्यांनी या 3 सब्जेक्टचा स्टडी प्लस इंग्लिशचा स्टडी करायचा आहे. ज्यांना मराठी मीडियममध्ये BEd करायचं आहे, ज्यांना ELCT द्यायची नाही, त्यांनी फक्त या 3च सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. व्यवस्थित प्रिपरेशन करा, शॉर्ट नोट्स रिवाइज करा, मॉक टेस्ट द्या आणि या परीक्षेसाठी रेडी व्हा. परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. पण अभ्यास नसल्यामुळे किंवा प्रॅक्टिस नसल्यामुळे तुमचा वेळ इथे जातो आणि तुम्हाला मार्क्स कमी मिळतात. आणि आपल्याला माहिती आहे मार्क्स चांगले मिळाले तरच चांगलं कॉलेज आपल्याला मिळतं. मार्क्स कमी मिळाले तर बहुतेक वेळेस ऍडमिशन सुद्धा भेटत नाही. त्यामुळे जेवढे जास्त मार्क्स तुम्हाला या परीक्षेमधून मिळवता येतील तेवढे जास्त मार्क्स मिळवण्यासाठी प्रिपरेशन करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज इथे इझिली मिळू शकेल. तर अशा पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करा आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन सिक्युअर करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती सीईटी विषयी महत्त्वाचे अपडेट्स रेग्युलर मिळत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.